कोरफडचे बघा 2 मूठ पानं घेतले आणि याच्यामध्ये मी आता थोडंसं 2 चमचे एप्सम सॉल्ट टाकणार आहे. कोरफड काय करते, कोरफड बऱ्याच प्रभावी गोष्टी हे झाडांसाठी असतात. ते प्रभावी खत आहे, मातीची सुपीकता वाढवते, रोपांची मुळे मजबूत करते आणि झाडांना कीड लागण्यापासून वाचवते, बुरशीपासून वाचवते. कोरफडमध्ये मुबलक प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच एप्सम सॉल्ट काय करते, आपल्या झाडांचे पिवळी झालेले पानं ग्रीन करण्यात मदत करते. आणि बघा आता 1 ते 1.5 मग मी एका बकेटमध्ये घेते, या प्रमाणात मी देत असते आणि हे सर्व झाडांना उत्तम खत म्हणून. आणि कोरफड बघा किती प्रमाणात मेल्ट झालेले आहे पानं, पूर्ण अर्क ह्या पाण्यात उतरला, पूर्ण ग्रीन कलर आलेला आहे बघा, काहीच राहिलं नाही कोरफडमध्ये. त्याच्यामुळं भरपूर गुणधर्म आपल्या या पाण्यात आले आणि उन्हाळ्यात थंडासुद्धा प्रदान करते कोरफड. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने खत बनवू शकता. आणि बघा मी बागेमधल्या प्रत्येक झाडांना हे खत देत आहे, कारण आता झाडाला आपण जेव्हा जास्त पाणी देतो उन्हाळ्यात, तेव्हा झाडांची पानं पिवळी पडायला लागतात, कारण त्याच्यातले जीवनसत्व पूर्ण निघून जातात आणि झाडाची पानं पिवळी पडायला लागतात. म्हणून मी एप्सम सॉल्टचा सुद्धा थोडासा उपयोग केला. आणि आता पाऊस पडल्यावर आपले झाडं मात्र भरपूर हिरवेगार आणि छान होणार आहे, कारण त्यांना पावसाची वाट पाहत आहे सर्व झाडं. अशा पद्धतीने मी हे उपयोगी खत घरच्या घरी बनवून आपल्या झाडांना दिलं. कोरफडचा उपयोग बागेमध्ये भरपूर प्रमाणात होते, म्हणून कोरफडचं एकतरी झाड बागेमध्ये असावं. कोरफडची सुद्धा खूप उन्हामुळे पानं पिवळी पडतात, आणि कारण ऊन यावर्षी जास्त उष्णतेचं प्रमाण आहे. आणि अशा घरगुती खतांचा उपयोग करून आपण आपल्या बागेमध्ये उन्हाळ्यातसुद्धा छान अशी ग्रीन बनवू शकतो. आणि पावसाळ्यापर्यंत झाडांची जेवढी होईल तेवढी आपण काळजी घ्यायची, बाकी गोष्टी निसर्गावर सोडून द्यायच्या. आणि मी तेच करत असते माझ्या झाडांना, प्रत्येक झाडांना अशा पद्धतीने घरगुती खतांचा उपयोग करत असते. आता अंगूरचा वेलसुद्धा छान ग्रो व्हायला लागला. खूप लावल्यावर लगेच ग्रो होत नाही कोणती गोष्ट, थोडा वेळ लागतो. आणि बघा याची पण पानं थोडी पिवळी पडत होती पेरूची, म्हणून यालासुद्धा हे खत मी दिलेलं आहे. कोरफड आणि हे मिश्रण केल्यामुळे ह्या दोन्ही खतांचा आपल्या झाडांना भरभरून उपयोग होणार आहे. आणि त्याच्यामुळं बागेमधल्या प्रत्येक झाडांना हे खत देते. असंच दिलेलं आहे, एका बकेटमध्ये 1 ते 1.5 मग टाकून आणि साध्या पाण्यामध्ये, आणि प्रत्येक कुंडीमध्ये मी अशा पद्धतीने दिलेलं आहे. तुम्हीसुद्धा अशा घरगुती खतांचा उपयोग करून तुमची बाग छान अशी हिरवीगार बनवू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे चिकूचं झाड आहे, हे पण आता छान ग्रो व्हायला लागलं. आणि हे मिरचीचे झाडं पण बघा उन्हामुळे कसे झालेले आहे. हे सर्व गोष्टीचे व्यवस्थित येण्यासाठी मी हे खत बनवलेलं आहे. आणि आता काही दिवसातच आपल्याला पावसाचं आगमन होईल अशी आशा आहे, कारण इथं बघा निशिगंधाचे इतके रोपे वाढले ना, आता हे सुद्धा काढून लावावं लागेल, कारण याची ग्रोथ खूप झपाट्याने झालेली आहे टोपल्यामध्ये. आणि अशा पद्धतीने प्रत्येक झाडांना देत असते मी खतं. आणि आज काही झाडांना देते, काही झाडांना दुसऱ्या दिवशी देत असते, कारण भरपूर बागेमध्ये झाडं असतात आणि एका दिवशी एवढं शक्य होत नाही देणं. त्याच्यामुळं अशा घरगुती खतांचा उपयोग तुम्ही करू शकता. कडुलिंबाच्या पानंही पाण्यात भिजत घालून त्याचासुद्धा उपयोग करू शकता. असे बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. मी बघा प्रत्येक झाडाला देत असते असे खतं, अडेनियम असो किंवा जेड प्लांट असो, प्रत्येक झाडांना या पद्धतीने खतं वारंवार देत राहते. म्हणजे 15 दिवसातून 1 महिन्यातून अशा खतांचा उपयोग जर आपण करत राहिलो तर आपली बाग छान निरोगीसुद्धा राहील, कारण कोरफड काय करते, बागेला निरोगी राहण्यात मदत करते. आणि एप्सम सॉल्ट जमिनीमध्ये जे काही गुणधर्म कमी पडतात ते भरून काढते आणि झाडांना ग्रीनरी देते एक. आणि बघा आपले जेड प्लांट तर खूप ग्रीन आहे, पण यालासुद्धा दिलेलं आहे हे खत. तुम्हाला कसे वाटले माहिती नक्की सांगा. आता पूर्ण झाडांना द्यायला बराचसा वेळ होईल, म्हणून मला असं वाटतं आता बस झाला इथेच थांबवते. आणि नवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक करा, म्हणजे ह्या व्हिडिओ तुमच्याजवळ पोचेल. आणि बाकी आपण एकमेकांना असं व्हिडिओ दाखवले पाहिजे किंवा पाठवले पाहिजे बागकामाची ज्यांना आवड आहे, कारण बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांकडून शिकायला मिळते, एकमेकांकडे शिकायला मिळते. त्याच्यामुळं अशा पद्धतीने बघा जास्त उन्हामुळे हे पानं जरी जळत असेल तरी खालून नवीन